भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील पंचम खंड चालू असून पंचम खंडातील भाग 3 आपण पाहत आहोत. भिक्खूची कर्तव्य, भिक्खूची नवदीक्षिता संबंधी कर्तव्य. भाग 3 भिक्खूची कर्तव्य, भिक्खूंची नवदीक्षिता संबंधी कर्तव्य. तर आज या 5व्या खंडातील भाग 3 आपण पाहत आहोत. यश आणि त्याच्या 4 मित्रांच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळातील आणि त्याहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंताकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले. पुष्कळ लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते. म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या परिवर्जकांच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले. तेव्हा परिवर्जकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले. नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या 2 अवस्थातून गेले पाहिजे त्या ठरवल्या. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिवर्जक होऊन कित्येक वर्षे एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे. शिक्षणाच्या काळानंतर परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागे. उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे ठरविले. धम्म परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते. म्हणून भगवंत परिवर्जकांना भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रस्तुत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवित असत. धम्मदूत म्हणून पाठविताना भगवंत भिक्खूंना म्हणत, भिक्खू हो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालो आहे. भिक्खू हो, तुम्हीही अशा बंधनापासून मुक्त आहात. आता तुम्ही बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या अनुकंपेने देवाच्या आणि माणसाच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा. हे नवदीक्षिता संबंधीचे काय कर्तव्य आहेत ते तथागत सांगत आहेत. कोणीही देवांनी एकाच, कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि अंती त्याप्रमाणे तत्वतः आणि अक्षरांश कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवा. पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा. सर्व देशात जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करावयास शिकवा. आणि दुःखाने दग्न झालेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या.
अज्ञानी माणसांना ज्ञान द्या. ज्या ठिकाणी महर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी वास करीत आहेत म्हणजे राहत आहे आणि आपापल्या संप्रदायाचा फैलाव करीत आहेत, त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताप्रमाणे प्रभावित करा. एकटे जा, करुणामय अंतःकरणाने जा, लोकांना बंधनमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या. भगवंतांनी त्यांना असेही सांगितले, धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे. धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा द्वेषामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा मोहामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा गर्वामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणामुळे बिघडते तर प्रजा तृष्णेमुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. अशा रीतीने धम्मदानाचा आदेश घेऊन 60 भिक्खू धम्मप्रचारार्थ सर्व देशात गेले. धम्म परिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले. अशा प्रकारे आपण नवदीक्षित भिक्षूंची काय कर्तव्ये आहेत याविषयी भगवान बुद्धांना मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे. तर चॅप्टर 2 आहे, धम्मदीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही. बुद्ध म्हणतात धम्मदीक्षा देता वेळेस ही चमत्काराने करावयाची नाही, तर त्यांच्या डोक्यामध्ये समजून त्यांना पटली पाहिजे असं सांगणे. एकदा भगवान मल्लांच्या अनुपीय या गावी राहत होते. तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले. भगवंतांनी असा विचार केला, ह्या सकाळच्या वेळेला अनुपीय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही, कारण आधी लोकांचा स्वयंपाक करायचे राहिलेले आहेत. तेव्हा ज्या उद्यानात परिवर्जक भगवा राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे. म्हणून ते त्या उद्यानात गेले. भगवाने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला, भगवान यावे, आपले मी स्वागत करीत आहे. फार दिवसांनी आपण इकडे येत आहात. इथे हे आपणासाठी आसन सज्ज आहे, यावर बसावे. अशा प्रकारे तो भगवा तथागतांना म्हणाला. भगवान आसनावर बसल्यावर भगव त्यांच्या शेजारी एका ठेंगण्या आसनावर बसला आणि तो परिवर्जक त्यांना म्हणाला. काय म्हणाला भगवा? काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनखंत मजकडे येऊन म्हणाला, मी भगवंताचा त्याग केला आहे. मी त्यांना गुरु मानित नाही. ही खरी गोष्ट आहे का? असा तो भगवा तथागताला म्हणाला. लिच्छवी कुळातील सुनखंताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे. हे भगव, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुनखंत मजकडे आला आणि म्हणाला, हे भगवान, मी आपला त्याग केला आहे. आजपासून मी आपणाला गुरु मानित नाही. तेव्हा मी त्याला विचारले, हे सुनखंत, तू मला गुरु मान असे मी कधी म्हटले होते काय? सुनखंताने उत्तर दिले, नाही. किंवा तू तरी मला कधी असे म्हटले होतास काय? भगवंत, मी आपणाला गुरु मानतो. सुनखंत म्हणाला, नाही, मी असे कधीच बोललो नाही. जर मी तुला सांगितले नाही आणि तूही तशी इच्छा प्रदर्शित केली नाही
नाहीस तर मग मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलावयास. पण भगवान, आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवित नाही. असा तो